मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत अंडा आणि जवळा याची मी भाजी शेअर करणार आहे. लग्नाच्या अगोदर ना आई ही भाजी म्हणजे करायची. तर म्हणजे मंगळवार असू दे, बुधवार असू दे किंवा शुक्रवार असू दे, या दिवसांमध्ये ना आई अंडा आणि जवळ्याची भाजी आवर्जून करायची. आणि ही भाजी केली ना की ती भाजी केल्यानंतर उरतच नसायची, एवढी ती भाजी टेस्टी अशी लागायची. तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि इथे मी 1 वाटी भरून जवळा घेतलेला आहे. तर आज आपण जवळा आणि अंड्याची भाजी करणार आहोत किंवा जवळ्यामध्ये आपण अंडी टाकणार आहोत, तुम्ही असंही बोलू शकता, किंवा जवळ्यामध्ये अंडी करणार तुम्ही असंही बोलू शकतात, किंवा जवळा आणि अंड्याची भाजी करतो असंही बोलू शकतात. इथे आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हा जवळा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून हा जो जवळा आहे तो आपल्या या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. या जवळ्यामध्ये ना थोडी कच असते, त्याच्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एका पाण्यामध्ये हा जवळा धुवून त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं पाणी ॲड करू शकतात. मी हा जवळा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला एक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आलं लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि सुकी मच्छी बोलली ना त्याच्यामध्ये आपल्याला लसूण हा खूप जास्त प्रमाणात लागतो, कारण तुम्ही लसूण जेवढं जास्त प्रमाणात वापराल ना तेवढी भाजी छान लागते. तर इथे अशा पद्धतीने मी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर हे ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे ऑइल गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. ही जी पेस्ट आहे ही आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करायची आहे. हलकी अशी ही ब्राऊन झाली की मग यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. हा कांदासुद्धा ॲड केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हा कांदा 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड केला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि हे मसाले छान मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजले पाहिजेत. अजून एक गोष्ट सांगते की आपण जवळा करतो, जवळ्याला थोडा खारटपणा असतो, म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. म्हणून मी फक्त अर्धा चमचाच मीठ ॲड केलेलं आहे. 5 मिनटं झालेली आहे, झाकण काढून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आणि इथे मी कमी तिखट आगरीशाही मसाला 1 चमचा आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आणि इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता हे मसाले फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपला हा जो जवळा आहे, जवळा ॲड करायचा आहे. या जवळ्यातलं जो पाणी आहे तो पाणी आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा जो जवळा आहे या आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे किंवा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आता जवळा ट्रान्सफर करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपला हा जवळ्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जवळा फ्राय करून झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं, म्हणजे मी पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड करून आपल्याला 10 मिनटं मंद गॅसवरती हा जवळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर मी इथे झाकण ठेवून 10 मिनटं हा जवळा मंद गॅसवरती मी शिजवून घेणार आहे. 10 मिनटं झालेले आहे, झाकण काढून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, या जवळ्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करून घेऊया. पाणी ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि मोठ्या गॅसवरती उकळी आली की आपल्याला
ही जी अंडी आहेत, या उकळत्या रशामध्ये ही जी अंडी आहेत ही अंडी फोडून आपल्या या रशामध्ये आपल्याला ॲड करायची आहेत. आणि ही अंडी रशामध्ये ॲड करताना थोडी स्पेस ठेवायची आहे, थोडी थोडी जागा ठेवायची आहे. तर मी अगदी सुटसुटीत ही जी अंडी आहेत या रशामध्ये मी सोडलेली आहेत. आता अशा पद्धतीने मी ही अंडी फोडून यामध्ये रशामध्ये ॲड केलेली आहेत. आता काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती 20 मिनटं आपल्याला छान मस्त हे शिजून द्यायचं आहे. अजून एक गोष्ट सांगते, 20 मिनटाची सुद्धा काही गरज नाही आहे, पण अगदी 15 मिनटातच आपली भाजी तयार होते. पण मला इथे जास्त रस्सा नको आहे, म्हणून मी इथे काय केलेलं आहे, 20 मिनटं मी वाफ दिलेली आहे. 20 मिनटं झालेली आहेत, झाकण काढलेलं आहे आणि इथे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मला इथे एवढाच रस्सा बस आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतात, तुम्हाला जसा रस्सा हवा त्यानुसार. आणि जर ही भाजी सुकी करायची असेल तुम्ही त्यानुसार थोडा गॅस मोठा करून हा रस्सा तुम्ही आटवू शकतात. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. यावरती मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. ही जी भाजी आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तुम्ही ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात. चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते. तर चला, ही जी भाजी आहे ही भाजी आपण भाकरीबरोबर सर्व करून घेऊया. तुम्ही पाहिलं असेल की मी तुमच्यासोबत जवळा आणि अंड्याची सुकी भाजी शेअर केलेली आहे, म्हणजे थोडी रस्सा भाजी शेअर केलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल
की जी सुकी मच्छी आहे, मग ती जवडा असो, सुकट असू दे, बोंबील असू दे किंवा इतर सुकी मच्छी असू दे, या सुक्या मच्छीलांना स्वतःची अशी चव असते. तुम्ही ती सुकी मच्छी तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, ती टेस्टीच लागते. अजून एक गोष्ट सांगेल, टेस्टी म्हणजे चवीला लागते, चवीला एक नंबर आणि भन्नाटच लागते. अजून एक गोष्ट सांगते की सुकट आणि अंडा, गावा साईडला सुकट आणि अंड्याची सुकी भाजी सकाळी भाकरीबरोबर नाश्त्याला केली जाते आणि जर रस्सा भाजी करायची असेल तर ती दुपारी जेवणाला केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सुकट अंड्याची भाजी आहे, आपण एकदम अगदी रस्सा जशी भाजी केलेली आहे, थोडाच रस्सा ठेवलेला आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकतात, प्लस तुम्ही भाताबरोबर खाऊ शकतात. ही भाजी भाकरीबरोबर म्हणजे तांदळाच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागते आणि भन्नाट अशी लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. लग्नाच्या अगोदर ना आई मंगळवार असो, बुधवार असो किंवा शुक्रवार असो, या 3 दिवसांमध्ये ना आई ही भाजी नक्कीच करायची. कधी अंडा आणि जवळ्याची भाजी करायची, तर कधी सुकट आणि अंडा असंही करायची, तर कधी बोंबील आणि अंडा असंही करायची. आणि ती भाजी ना खूप छान लागायची आणि ती भाजी केल्यानंतर ती भाजी उरतच नसायची, एवढी ती भाजी टेस्टी लागायची. म्हणजे चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागायची. तर गाईस, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. ज्ञानेश, सो बाय बाय. बाय बाय बाय. 2 मिनटं. ज्ञानेश, मग तुला भाजी आवडली का कुठे आज केलेली, जवळा आणि अंडा? मी खात नाही ना, मग खात नाही ना. मी नाही खात. चिकन काय पण नाही खात. चिकन सकाळी खातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ज्ञानेश नॉनव्हेज नाहीच खात म्हणा. तो फक्त अंड्याची भुर्जी खातो, याच्या व्यतिरिक्त तो काहीच खात नाही. अंड्याची भुर्जी पण खातो ना. मग तेच सांगितलं ना, तू अंड्याची भुर्जी खातो, बाकी काही नाही खात ना. आणि अजून एक गोष्ट सांगते, मला त्यांचं खूप हसायला येतं. जेव्हाही मी सुकी मच्छी करते ना, तेव्हा हा ज्ञानेश काय करतो, दाखव कसं करतोस. कसं करतोस? जेव्हा तुला वास येतो सुक्या मच्छीचा, लिटरली असं करतो. मी सकाळी पण येत होतं, पण ते पण मी नागपट्टी केलं होतं. म्हणजे तो स्वतः कंट्रोल करतोय, राईट?